तर सगळ्यांना जय भीम. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आता नवीन गाडी घेतली आहे. तर म्हटलं आता चला पहिले गाडी कुठं घेऊन जायची. तर तुम्हाला रोड कळलाच असेल, नसेल कळला तर मी सांगतेच, पूर्ण ब्लॉग बघा. आणि जे कोणी नवीन असाल ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे दीपा अविनाश मगरे. तर तुम्हाला कळालंच असेल आता आपण कुठं आलो आहे. तर आता आम्ही आलो आहे दादर चैत्यभूमीला. तर म्हटलं आता पहिलं कुठं दर्शन घ्यायचं, तर पहिलं आपलं दादर चैत्यभूमीलाच जायचं. कारण आपलं काही असलं तर आपण दादर चैत्यभूमीलाच येतो. नवीन जर आपण काही घेतलं किंवा लग्न वगैरे झालं तर आम्ही दादर चैत्यभूमीलाच येतो. तसंच गाडी घेतली म्हणून आम्ही दादर चैत्यभूमीला पहिले दर्शन घ्यायला आलो. तर इथं आल्याच्यानंतर मुलं पण तुम्ही बघितलेच असेल, सहलीसाठी मुलं पण आले होते आणि खूप छान वातावरण होतं आणि मला पण खूप आवडलं. हवा पण खूप सुटली होती, पण अजिबात समुद्राला पाणी नव्हतं बरं का. अजिबात जे 6 डिसेंबरला होतं ना ते बिलकुल म्हणजे ह्यावेळेस अजिबात पाणी नव्हतं. मी पुढे बघा तुम्ही, आम्ही किती लांब गेलो आहे पाण्यामध्ये. मस्त आता आतमध्ये आमची एंट्री झाली आहे. आता आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी पण आपण बाहेर फोटो काढतो आणि चान्स भेटला तर आतमधला व्हिडिओ पण काढतो, ते काही कोणी सोडत नाही. पण आम्ही एकदम इमानदारीने गेलो आणि सगळे व्हिडिओ वगैरे मस्त काढले, बाहेर शूट वगैरे केला. आणि म्हटलं चला आता पटकन. यांनी पण शूट वगैरे मस्त केला. आज खूप खुश होतो आम्ही दोघंच आलो होतो, आमच्यासोबत कोणीच नव्हतं. म्हटलं चला आता दोघंच चाललो आहे, कारण आमची पलटण सगळी घरीच होती. म्हणून गाडी घेतली म्हणून स्टार्टिंगला तर पहिलं म्हटलं आपण दोघंच जाऊया, मग नंतर बघूया. तर बाहेर आलो. म्हटलं आता अजून काय घ्यायचं, तर गाडीसाठी किचन घेतलं आहे आम्ही. ते तुम्ही पुढं बघाच. तर खूप छान आहे, तुम्हाला पण आवडेल. कारण आता नवीन गाडी घेतली म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांना एक्सायटेड असतेच प्रत्येक गोष्टीची. तशी आम्हाला तर खूपच असते, मला तर खूपच असते. तर मस्त आम्ही किचन घेतलं, एक बाबासाहेबांची सही घेतली. आणि सगळ्यांना माहितीच असेल आता हे घंटी जी आता नवीन निघलं आहे, तर म्हटलं चला आपण ते पण घेऊया. तर आम्ही मस्त घंटी पण घेतली आणि बाबासाहेबांची सहीचं किचन घेतलं. तर मला ते खूप आवडलं आणि सगळ्यात भारी तर घंटी पण होतीच. तर आता त्या घंटीला काय म्हणतात ते मला काय माहिती नाही, पण तिथं खूप सारे लोक तेच घेत होते. ते बघा यांनी पण ते घंटीच घेतली, म्हणून म्हटलं चला आता आपण पण घेऊया. मग आम्ही पण ती घंटी घेतली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सही आहे ना, ही बघताय ना तुम्ही, हां, तर याची आम्ही किचन घेतलं आहे. एकदम छान आणि खूप भारी वाटत होतं ते. तर मग आणि घ्यायचंच होतं खूप दिवसापासून आम्हाला, पण म्हटलं आता गाडी आणल्याच्या नंतरच घ्यायचं. अगोदर काहीच घेऊन नव्हतं ठेवलं, कारण सगळं म्हणजे याच्यातच झालं, एकदम घाई गडबडीतच झालं. आणि मस्त काय मग फोटोशूट केले, मस्त व्हिडिओ काढले, तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढले. आणि इतकी सुंदर अशी हवा सुटली होती, खूप भारी वातावरण होतं आणि खूप लांबपर्यंत पाणी होतं. बरं, हे आता आम्ही खूप लांबपर्यंत आलो, एकदम आतमध्ये समुद्रामध्ये, कारण पाणीच नव्हतं म्हणून खूप सारे लोक पण होते. म्हटलं चला आपण पण शूट करूया. आणि खूप भारी वाटलं आणि इतकं भारी दिवस होता ना आजचा, मी तुम्हाला सांगूच शकत नाही. कारण आता म्हटलं खूप दिवस झाले मी लाईव्ह पण घेतलं नाही, काय नाही. म्हटलं चला आता मस्त 7 ते 8 मिनटाचा आपण व्हिडिओच करूया. तर तुम्हाला पण कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आमची गाडी कशी वाटली ते पण सांगा. तर मोठी गाडी घ्यायचं खूप मोठं स्वप्न आहे, पण त्याला जरा थोडा उशीर लागेल, पण ती पण नक्की घेऊ. कारण हे जे घेतले ते आमच्या हिमतीवर घेतले आहे आम्ही, कारण सुरुवात ही छोट्यापासूनच करायची असते. आणि म्हणून म्हटलं चला आता सुरुवात छोट्यापासून केली तर मोठे स्वप्न पूर्ण होतात, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. मग काय मस्त शूट केले बघा, इतके भारी शूट केले ना आम्ही सगळे, आणि खूपच आवडले आम्हाला. आम्ही दोघंच होतो आणि यांना पण खूप आवडलं. म्हटले चल आपण असं जाऊया. आणि हे पूर्ण समुद्रामध्ये बघा किती लांब पाणी आहे. इतकं पूर्ण आम्ही चालत एकदम आतमध्ये गेलो आणि खूप शिंपल्या होत्या, खूप पायाला टोचत होत्या.
पण काय फोटो काढायचे, व्हिडिओ शूट करायचा, मग काय टोचलं तरी चालते. आणि हा बूट होता, हा याच्यामध्ये पाणी गेलं तर एकदम कसं तरी वाटत होतं, म्हणून मी एकदम हातातच घेतला तो बूट आणि म्हटलं चला आता असंच आपण थोडंसं शूट करूया आणि पुढं जाऊया. मग पुढं गेलो, मस्त शूट केला अजून, आणि खूप छान वातावरण होतं, खूप लोक होते. चैत्यभूमीला, दादर चैत्यभूमीला तुम्ही कधीही या, तुम्हाला असं एकदम सुनं कधीच वाटणार नाही, इतकं छान फील होतं ना इथं आल्यावर. आणि खरंच खूप मनाला भारी वाटतं. म्हणून तुम्ही पण जे कुणी असेल त्यांनी पण येऊन मन शांत केलं तर खूपच छान वाटतं. बघा किती लांबपर्यंत पाणी नाही आहे. गेट बघा तो आपला दादर चैत्यभूमीचा, इतकं आतमध्ये आम्ही आलो होतो आणि इतकं सुंदर वातावरण. आणि कावळे हे ते काय त्यांचं पोट भरायसाठी बिचारे उडत होते इकडून तिकडं. तुम्ही पुढं बघा, कावळ्यांची आंघोळ पण मी तुम्हाला दाखवते. मी तर काय हिरोईनच बनले होते म्हणा, मस्त मटकत होते, मटकून मस्त फोटो काढत होते आणि मला तर खूपच आवडलं आहे आणि मी खूप खुश होते ना, म्हणून माझे व्हिडिओ वगैरे खूपच भारी आलेत आज. आणि तुम्ही पण नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि खूप छान वाटलं. बघा इथं कावळ्याची आंघोळ बघा, इतके कावळे होते आणि इतकी भारी आंघोळ करत होते ना ते. खरंच यांना पण आहे ना आंघोळ करावीशी वाटते बरं का, आणि ते करतात आणि खूप भारी. प्रत्येकजण असं एकमेकांना म्हणजे असे खेळत होते बघा, तुम्ही एकदम ढकलत होते पाण्यामध्ये ह्या साईडला, आणि आम्ही व्हिडिओ काढायला लागलो ना, मग ते उडून जात होते, म्हणून जरा तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला. आणि इतके सुंदर असं ना, हे बघा इथं बघा किती छान आंघोळ करतात ते सगळे, एकदम भारी वाटत होतं. तर चला बाय बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा, आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. चला तर बाय बाय सगळ्यांना, परत एकदा जय भीम.